हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमारेषा कोणकोणत्या आहेत ते पाहणार आहोत। यामध्ये बघा, महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमारेषा, नैसर्गिक म्हणजे निसर्गतः प्राप्त झालेल्या, म्हणजे नदी, डोंगर, टेकड्या, पर्वत, त्याच्यानंतर समुद्र, उपसागर वगैरे, हे जे आहे की जे नैसर्गिक असतं की ते जर सीमारेषा म्हणून असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे, नैसर्गिक सीमारेषा असं म्हटलेलं आहे। आता आपण बघूया की महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमारेषा कोणकोणत्या आहेत, त्या कोणत्या दिशेला आहेत आणि तिथे कोणते कोणते जिल्हे आहेत, बरोबर। तर पुढे बघा की त्यानंतर आपण बघूया की महाराष्ट्राच्या वायव्य दिशेला दमणगंगा नदी, तोरणमाळ डोंगर, गाळणा व अक्राणी टेकड्या हे आहेत, बरोबर। परंतु वायव्य दिशेला जर आपण बघितलं तर दमणगंगा नदी जी आहे ती पालघर जिल्ह्यामध्ये येते, तोरणमाळ डोंगर जो आहे तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतो आणि गाळणा व अक्राणी टेकड्या ह्या ज्या आहेत ह्या नंदुरबार व धुळे या जिल्ह्यामध्ये येतात। त्यानंतर पुढे बघा, उत्तर दिशा। उत्तर दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या हा नैसर्गिक भूप्रदेश असलेला आपल्याला दिसून येतो। सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या ह्या अमरावती जिल्ह्यामध्ये येतात। त्यानंतर बघा, ईशान्य दिशा। ईशान्य दिशेला दरकेसा डोंगर आहे। दरकेसा डोंगर हा गोंदिया जिल्ह्यामध्ये येतो। त्यानंतर पुढे जाऊ आपण। त्यानंतर पूर्व दिशा। पूर्व दिशेला चिरोली, गायखुरी, सुरजागड आणि भामरागड हे नैसर्गिक भूप्रदेश त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात। तर हे जे सगळे आहेत, चिरोली, गायखुरी, सुरजागड व भामरागड हे जे भूप्रदेश आहेत हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात। त्यानंतर पुढे बघा, दक्षिण दिशा। दक्षिण दिशेला हिरण्यकेशी नदी आणि तेरेखोल नदी या दोन नद्या दक्षिण दिशेला असलेल्या आपल्याला दिसतात। त्यामध्ये हिरण्यकेशी ही जी नदी आहे ही नदी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते आणि तेरेखोल ही जी नदी आहे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते। आणि त्यानंतर जी आहे शेवटची दिशा ती म्हणजे पश्चिम दिशा। तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे, बरोबर। भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, महाराष्ट्राच्या सुद्धा पश्चिमेला अरबी समुद्र आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे की 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा हा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि तिथं जे येणारे जे जिल्हे आहेत ते सगळे जिल्हे म्हणजे बघा, अगदी आपण बघू शकतो की दादरा नगर हवेली, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगैरे हे जे जिल्हे सगळे जे कोकणातले जे जिल्हे आहेत हे सर्व जिल्हे अरबी समुद्राला लागून असलेले आपल्याला दिसून येतात पश्चिम दिशेला। त्यामुळं पश्चिमेला अरबी समुद्राची असणारी नैसर्गिक सीमारेषा ही महाराष्ट्राला लाभलेली आहे। तर तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक दिशेला कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणकोणत्या नैसर्गिक सीमारेषा ह्या महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत। तुम्हाला जर माझे व्हिडिओ अभ्यासपूर्ण वाटत असतील, आवडत असतील तर मला कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।